अगं आई, तू माझा टिफिन एवढ्या लवकर तयारही केलास? आई म्हणाली, हो बाळा. अरे मी सकाळी लवकर उठले होते, तुला ऑफिसला जायला उशीर होऊ नये म्हणून. बरं ऐक, तू ऑफिसला जाताना आठवणीने टिफिन घेऊन जा. इथेच डायनिंग टेबलवर ठेवला आहे, नाहीतर विसरून जाशील. नाही ग आई, हा काय, घेतला ना मी टिफिन. चल आई, मी निघतो ऑफिसला जायला. आणि हो, संध्याकाळी मला यायला थोडासा उशीर होईल. आई म्हणाली, हो बाळा, ठीक आहे. आधी ऑफिसचे काम महत्त्वाचे आहे. ओके आई, बाय, असे बोलून समीर ऑफिसला निघून गेला. काही वेळाने समीरची बायको तेजश्री अंघोळ करून आली आणि स्वयंपाक खोलीत जाऊन स्वतःचा टिफिन पॅक करायला लागली. तेव्हा तिची सासू म्हणाली, हे काय सुनबाई, तू आता अंघोळ केलीस? अगं मी तुला किती वेळा सांगितलं आहे की तू अंघोळ केल्याशिवाय स्वयंपाक खोलीमध्ये येत जाऊ नको म्हणून. आणि आज तू पुन्हा अंघोळ न करता स्वयंपाक बनवला. असे का? मुद्दाम करतेस का तू? तेजश्री म्हणाली, सॉरी आई, यापुढे असे होणार नाही. आणि आज मला जरा उठायला उशीर झाला होता. मी नेहमी अंघोळ करूनच स्वयंपाक करते, पण आज समीरला देखील ऑफिसला लवकर जायचे होते, म्हणून त्याचा टिफिन आधी बनवला. नाहीतर तो नाश्ता आणि टिफिन न घेताच गेला असता. आई, उद्यापासून नेहमीपेक्षा लवकर उठेन आणि अंघोळ करून मगच स्वयंपाक करेन, असे म्हणून तेजश्रीने गडबडीत तिचा टिफिन पॅक केला आणि डायनिंग टेबलवर आणून ठेवला. तेव्हा तिची सासू म्हणाली, सुनबाई, आज संध्याकाळी ऑफिसवरून लवकर ये. तुझी नणंद आणि जावई बापू येणार आहेत. आज रात्रीच्या जेवणात माझ्या लेकीच्या आवडीचे 1-2 पदार्थ जास्तीचे बनवायचे आहेत. आणि तू असशील तर त्यांनाही वाटेल की त्यांच्या खातिरदारीमध्ये काही कमी नाही आहे. तेजश्री म्हणाली, आई, आज संध्याकाळी ऑफिसमध्ये माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे. तेव्हा मला आज ऑफिसवरून यायला उशीर होईल. तुम्ही ताईंना आणि भाऊंना येत्या रविवारी बोलवा. त्या दिवशी मी घरीच असेन. तेव्हा तुम्ही म्हणाल ते बनवू, काही प्रॉब्लेम होणार नाही. सासू म्हणाली, अगं सुनबाई, आजचा प्रोग्राम रद्द करून रविवारी बोलावले तर चांगले वाटेल का? जावई बापू आपल्याबद्दल काय विचार करतील हे मला काही पटत नाही. हे बघ, जावई बापूंना आज सुट्टी आहे, तर आपण आजच त्यांना घरी बोलावूया. तेजश्री म्हणाली, आई, अहो मीही नोकरी करते, माझाही विचार करा ना. आज मला सुट्टी नाही हे तुम्हाला ठाऊक असताना तुम्ही माझ्या परस्पर त्यांना या असे कसे सांगता? सासू म्हणाली, म्हणजे माझ्या मुलीने आणि जावयाने घरी येताना तुझी परवानगी काढून यायचे का? हे बघ, आम्हाला तुझ्या नोकरीची काही एक गरज नाही. माझा मुलगा चांगला कमावता आहे. तुझ्या पैशांवर घर चालत नाही. तेजश्री म्हणाली, आई, तुम्ही विषय का दुसऱ्या ट्रॅकवर नेत आहात? मी फक्त एवढे म्हणाले, आज मला ऑफिसवरून यायला उशीर होईल. त्यांना तुम्ही रविवारी बोलवा. मी ऑफिसमध्ये अशी अचानक सुट्टी घेऊ नाही शकत. त्यासाठी 2 दिवस आधी सांगावे लागते. आणि आज ऑफिसमध्ये काम जास्त असल्यामुळे हाफ डेसुद्धा घेऊ शकत नाही. मी खूप मोठ्या पोस्टवर नाही ऑफिसमध्ये माझ्या मर्जीप्रमाणे वागायला. तुम्ही ताईंशी बोलून घ्या. त्यांना सांगा की मी ऑफिसमधून लवकर येऊ शकणार नाही. त्यामुळे जेवणाचा प्रोग्राम रविवारी ठेवूयात. ताई नोकरी करतात ना, त्या घेतील समजून. सुनंदाबाई म्हणाल्या, हे बघ, आज त्यांना जेवायला या हे मी आधीच सांगितले आहे. त्यामुळे प्रियाने सुट्टी घेतली आहे आणि आता रविवारी या असे सांगू शकत नाही. त्यामुळे तुझं तू मॅनेज कर, मी नाही म्हणू शकत नाही. अगं, ह्यावरून जावई बापू माझ्या लेकीला काहीतरी बोलतील. ते काही नाही, ते दोघे आजच येतील. तेजश्रीने सासूकडे पाहिले आणि पटकन आवरून टेबलवरचा टिफिन घेऊन ती सासूला काहीही न बोलता निघून गेली. हे पहिल्यांदाच झाले नव्हते की तेजश्रीला न विचारता तिच्या सासूने पाहुण्यांना बोलावले असेल. त्या तेजश्रीला गृहीत धरायच्या. यापूर्वीसुद्धा बऱ्याच वेळा तिला न सांगता त्यांनी त्यांच्या माहेरच्या पाहुण्यांना बोलावले होते. आणि मग तेजश्रीला हाफ डे काढून ऑफिसमधून यावे लागायचे. तेवढ्या लोकांचा स्वयंपाक ती एकटीच बनवायची. तिची सासू
धडधाकट असूनही भाजी देखील निवडून देत नव्हती. मग बाकी इतर कामांचा तर प्रश्नच नाही. हो, पण तेजश्रीने बनवलेले जेवण मात्र आपल्या मुलाला टिफिनमध्ये पॅक करून द्यायच्या. त्या मुलावर खूप प्रेम करायच्या. समीर त्यांचा एकुलता एक मुलगा होता. पण हो, समीरच्या समोर कधीकधी स्वयंपाकघरामध्ये सुनेला मदत करण्याचे नाटक करायचे. त्यामुळे त्याला असे वाटू नये की त्याची बायको घरातील सर्व कामे एकटीच करते. समीर ऑफिसमधून थकून येतो याचा अंदाज सुनंदाबाईंना होता. पण सून घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळायची, तरीही ती थकलेली का असेना, तिचे त्यांना काही देणेघेणे नसायचे. सुनंदाबाई जेवढे मुलावर प्रेम करायची तेवढाच ती सुनेचा द्वेष करत होती. दोघेही कमावते होते. नोकरी करून घरातील सर्व कामेसुद्धा तेजश्री एकटीच करायची. पण घरातल्या सुनेची कोणीही कदर करत नव्हते. पण तिचा नवरा नेहमी तिचे कौतुक करायचा. त्यामुळे तिने घरातील इतर लोकांकडून कसलीच अपेक्षा केली नव्हती. पण कोणास ठाऊक लग्नानंतर प्रत्येक सासू असा विचार का करते की आमचा मुलगा आता आमचा कमी आणि सुनेचं जास्त झाला आहे. आणि असाच विचार सुनंदाबाई त्यांच्या सुनेबद्दलही करत होत्या. एवढेच एकमात्र कारण नव्हते, तर सासूला आपले वर्चस्वसुद्धा सुनेसमोर कमी वाटायचे. आणि म्हणूनच सुनेकडून हवी तशी आणि हवे तेव्हा घरात कामे करून घेतली की त्यांचा आत्मा जणू तृप्त व्हायचा. आजही काही असेच झाले होते. आज संध्याकाळी तेजूला ऑफिसमधून यायला खूप उशीर झाला. मीटिंग होती जी संपण्याचे नाव घेत नव्हती. तेजश्री सारखा तिचा मोबाईल चेक करायची आणि मनातल्या मनात विचार करत होती की घरी जाऊन आता मी स्वयंपाक कधी करू. घरी नणंद आणि त्यांचे पती आले असतील. मला घरी जायला उशीर झाला तर आता काय होईल. सासूला बाहेरून ऑर्डर केलेले जेवणही आवडत नाही. संध्याकाळी तेजश्री घरी उशिरा पोहोचली तेव्हा तिने पाहिले की मायलेकी बसून आरामामध्ये हसत गप्पा मारत बसल्या होत्या. त्या दोघींपैकी एकीनेही स्वयंपाक खोलीकडे डुंकून देखील पाहिले नव्हते. ऑफिसमधून आल्याबरोबर तेजश्रीने पटकन हातपाय तोंड धुतले आणि किचनमध्ये जेवण बनवण्याची तयारी करू लागली. तिची नणंद प्रिया देखील भाऊजाईला म्हणाली नाही, वहिनी मी तुला काही मदत करू का. ती बिचारी एकटीच किचनमध्ये राबत होती. सुनंदाबाई आपल्या मुलीला हळू आवाजामध्ये बोलत होती, जेणेकरून स्वयंपाकघरामध्ये त्यांचे बोलणे तेजश्रीला ऐकायला जाऊ नये. पण तेजूला त्यांचे बोलणे ऐकायला आलेच. तिची सासू म्हणत होती, पाहिलेस ना बाळा, ही महाराणी किती उशिरा आली आहे. आता उशिरा आल्यावर तर कामाचा भार पडणारच ना. मी तर तिला सकाळी सांगून ठेवले होते की तू येणार आहेस. पण प्रिया, तरीही तिला काही फरक पडला नाही. ती तशीच ऑफिसला निघून गेली. प्रिया पण म्हणाली, आई राहू देत, आपल्याला काय करायचं आहे. जेवण वेळेवर बनवू दे किंवा उशिरा, तिला एकटीच बनवू देत. अगं आई, तिला आम्ही येणार आहोत हे सांगूनही ती ऑफिसला गेली. जर तिला आमच्याबद्दल काही वाटत असते तर तिने ऑफिसमध्ये काहीही बहाणा सांगून दांडी मारली असती किंवा ती ऑफिसला गेलीच नसती, किंवा जरी गेली तरी ऑफिसमधून लवकर निघाली असती. अख्ख्या भारतात काय ती एकटीच नोकरी करते का. हे सर्व बोलणे ऐकून तेजश्रीला खूप वाईट वाटले. समोर गोड आणि मागे नावं ठेवणारी ही अशी माणसे दुतोंडी असतात हे तिला चांगलेच समजले. कितीही करा ह्या सासरच्या लोकांसाठी, ते कधीच आपले का होऊ शकत नाहीत, असा विचार तेजश्रीच्या मनात आला. पण तिने तरीही त्या दोघींच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. तिने एकीकडे डाळ भाताचा कुकर लावला आणि दुसरीकडे कणिक मळायला घेतली आणि पनीरच्या भाजीची ग्रेव्ही तयार करायला लागली. तिला सतत याचे वाईट वाटत होते. त्यांच्यापैकी एकीने देखील काय बनवतेस हे विचारायला देखील आले नाहीत की ह्या लोकांना एवढी जाणीव नाही का की मी दिवसभर ऑफिसमध्ये काम करून थकून आले तर माझी थोडीशी तरी मदत करावी. तेवढ्यात सुनंदाबाई बाहेरून म्हणाल्या, सुनबाई, मागच्या वेळेस तू शेवयांचे पाकिट आणले होतेस ना, त्याची खीर बनव. तसेही
माझ्या नातवाला पार्थला शेवयांची खीर खूप आवडते आणि ही खीर बनवायला फार काही वेळ लागत नाही. तू जर ऑफिसमधून घरी आलीस असतीस तर मी आज तुला गुलाबजामुन बनवायला सांगणार होते. मी तर इन्स्टंट गुलाबजामुनचे पाकिटसुद्धा आणून ठेवले होते. लेक येणार आहे हे मला ठाऊक होते, पण घरामध्ये पाकिट असूनसुद्धा मी माझ्या मुलीला गुलाबजामुन खाऊ घालू शकले नाही. कारण काय, तर माझ्या सुनेला वेळ मिळत नाही. असो, ती 2 वेळचे जेवण तरी बनवते, हेच आमचे नशीब. एवढे सर्व केल्यानंतरही सुनंदाताई टोमणे मारायचे विसरल्या नाहीत. तेजूने लगेच शेवयांची खीर बनवायला घेतली. सर्व पदार्थ बनवून झाल्यानंतर शेवटी तिने चपात्या बनवल्या. सर्व स्वयंपाक बनवून तयार झाला. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. सुनंदाबाई म्हणाल्या, अगं प्रिया, तुझा दादा आला वाटतं. थांब, मी दरवाजा उघडते. असे बोलून त्यांनी दरवाजा उघडला. समीर घरात आला. त्याने बॅग सोफ्यावर टाकली आणि तिथेच सोफ्यावर पाय पसरून बसला. त्याची आई म्हणाली, बाळा, खूप थकल्यासारखा दिसतोस. तो म्हणाला, हो आई, आज नेहमीपेक्षा जास्त काम होते, त्यामुळे मी खूप थकलोय. तेव्हा सुनंदाबाई म्हणाल्या, माझा बाळ दिवसभर ऑफिसमध्ये काम करून थकला आहे. सुनबाई, जरा समीरसाठी पाणी घेऊन ये गं. तेजू लगेच पाणी घेऊन आली आणि समीर पाणी प्यायला आणि म्हणाला, आता पटकन 1 कप आल्याचा चहा बनव. आज बॉसने ऑफिसमध्ये माझे खूप डोके खाल्ले आहे. तेजू म्हणाली, अहो, आता जेवणाची वेळ झाली आहे, त्यामुळे तुम्ही चहा कशाला, जेवणच करून घ्या. लगेच तिची सासू म्हणाली, अगं, तू ऐकले नाहीस का तेजू, माझ्या मुलाचे डोके दुखत आहे. जा आधी आणि पटकन त्याच्यासाठी चहा बनव. आज तो काही वेळाने जेवण करेल. आणि तसेही जर समीर उशिरा जेवला तर काय फरक पडणार आहे. यावर तेजू काही बोलली नाही. तेजू किचनमध्ये समीरसाठी चहा बनवत असताना विचार करत होती, मीही दिवसभर ऑफिसमध्ये काम करून थकून घरी येते, पण मला चहा तर सोडाच, पाणी देखील कोणी विचारत नाही. पण यांचा मुलगा थकून भागून ऑफिसवरून आला तर आधी त्याची सर्व खातिरदारी करावीच लागते. मी असे म्हणत नाही की त्यांच्या खातिरदारीमध्ये काही कमी राहावी, पण कधीतरी सुनेबद्दल सुद्धा तुम्ही असा विचार करायला हवा की ती सुद्धा दिवसभर ऑफिसमध्ये काम करून घरी येऊन स्वयंपाकघर सांभाळते आणि वरून ह्या अचानक आलेल्या पाहुण्यांचा देखील व्यवस्थित पाहुणचार करते, ज्यांना तिची सासू न सांगता जेवणाचे आमंत्रण देते. तेजू चहा बनवून समीरला द्यायला गेली. सुनंदाबाई आपल्या मुलीला म्हणाले, प्रिया, आता आपण पटकन सर्वांसाठी जेवणाचे ताट वाढायला घेऊ, जेणेकरून तुलाही तुझ्या घरी जायला उशीर होऊ नये. प्रिया तेजूला म्हणाली, वहिनी, तू बनवलेले सर्व पदार्थ इथे डायनिंग टेबलवर आणून ठेव. दोघी मायलेकींनी मिळून तेजूला आत बाहेर करवून नाचवले. तेजू म्हणाली, ताई, तुम्हीही मला पाणी वगैरे आणायला मदत करा. सुनंदाबाईंना हे ऐकून खूप राग आला. त्या म्हणाल्या, तू माझ्या मुलीला पाणी आणायला सांगत आहेस का? एकतर ती बिचारी कधीतरच येते. तेजश्री म्हणाली, आई, दिवसभर ऑफिसमध्ये काम करून मीही थकून आली आहे, पण तरीही घरी आल्यावर सर्व जेवण मी एकटीनेच बनवले. मग जर ताईंनी फक्त पाणी टेबलवर आणून ठेवले, माझी थोडी मदत केली तर काय बिघडले. मी तर जेव्हा केव्हा ताईंच्या घरी जाते तेव्हा त्यांचे अर्ध्यापेक्षा जास्त काम मीच करते. समीर म्हणाला, तेजू, आईशी बोलण्याची ही असली कसली पद्धत आहे? तेजश्री म्हणाली, अहो, मी काय चुकीचे बोलले? बघतोयस का समीर, तुझी बायको सर्व काही बोलून मी काय बोलले असे विचारते. समीर, तू आज स्वतःच्या कानांनी ऐकले म्हणून बरे झाले, नाहीतर. तेजश्री म्हणाली, नाहीतर काय आई? समीर, मला सांगा, मी ही ऑफिसमध्ये तुमच्या एवढेच काम करते ना? पण मग एकाच घरामध्ये आपल्या दोघांमध्ये किती भेदभाव केला जातो. कारण मी ह्या घरची सून आणि तुम्ही ह्या घरचा मुलगा आहात म्हणून. इतक्या वर्षांपासून मी पाहत आले आहे की घरातील पूर्ण जबाबदारी सांभाळून ऑफिसमध्ये दिवसभर काम करूनही कोणालाही माझ्याबद्दल काहीही वाटत नाही. उलट ह्या दोघी माझ्याबद्दल वाईट बोलत असतात. मी कधीच तुमच्याकडे तक्रार केली नाही, पण आज सांगते. मी सकाळी आईनं एवढेच म्हणाले की आई, मला आज संध्याकाळी ऑफिसवरून यायला उशीर होईल.
त्यामुळे तुम्ही ताईंना रविवारी बोलवा. तर आई आज सरळ मला म्हणाल्या की तू नोकरी सोडून दे, करू नकोस. तुझ्या नोकरीची आम्हाला गरज नाही. माझा मुलगा खूप कमावतो. समीर आईकडे पाहत होता. ती पुढे म्हणाली, पण आई, आज मी समीरसमोर सांगते की मी तुमच्या गरजेसाठी नाही तर माझ्या स्वाभिमानासाठी नोकरी करते आणि यापुढेही करत राहीन. अहो समीर, एवढेच काय, तुमची बहीणही म्हणते, आई आम्ही येणार आहोत हे ठाऊक असूनही ही ऑफिसला गेली तर तिला एकटीलाच सर्व कामे करू देत. का? मी फक्त स्वतःसाठी जेवण बनवत होते का? ह्यांना माझ्याबद्दल जराही दया येत नाही की मीही ऑफिसमध्ये दिवसभर काम करून थकून घरी आले आहे, तर घरी किचनमध्ये माझी थोडीशी तरी मदत करावी. पण नाही, यांचे बोलणे अर्धवट राहील ना. पण जेवण बनवता बनवता तर बोलू शकले असते. अरे हो, मी तर विसरलेच. मग यांना माझ्यासमोरच माझ्याबद्दल वाईट कसे बोलता येईल? हे बघा, मी कधीच आईला किंवा ताईंना अशा पद्धतीने बोलले नाही. पण ह्या दोघी माझ्या पाठीमागे जे काही बोलतात हे मला आजच ठाऊक झाले. एवढेच काय समीर, आई तुमची एवढी काळजी घेतात कारण तुम्ही नोकरी करता. तर मग मी सुद्धा नोकरी करते, पण तरीही प्रत्येक वेळेस माझाच तिरस्कार का? तेवढ्यात प्रियाचा नवरा सचिन आला. त्याला पाहून सुनंदाबाई घाबरल्या. त्यांना वाटले की त्यांची सून आता जावयासमोर त्यांच्याबद्दल बोलेल. पण तेजश्रीने स्वतःला सावरले. ती आपल्या नणंदेच्या नवऱ्याला म्हणाली, अरे सचिन दादा, तुम्ही कुठे गेला होतात? आम्ही सर्वजण जेवणासाठी तुमचीच वाट पाहत होतो. सचिन म्हणाला, मी कुठेही गेलेलो नव्हतो. मी इथेच बाहेर घराच्या मागच्या अंगणात झोपाळ्यावर बसलो होतो. तेजश्रीताई, तुम्ही खरंच ग्रेट आहात. अहो, नोकरी करत तुम्ही घराची जबाबदारी व्यवस्थित पार पाडता हे मला आज नव्याने समजले. नाहीतर मी प्रियाकडून तुमच्याबद्दल वेगळेच ऐकून होतो. प्रिया म्हणाली, अहो शांत बसा, आपल्याला काय करायचे आहे? आपण कधीतरी येतो. उगाच इथे येऊन काहीही का बोलत आहात? तेजश्री म्हणाली, एक मिनिट दादा, तुम्हाला प्रियाताई माझ्याबद्दल असे काय बोलल्या? समीर, प्रिया आणि सुनंदाबाई सचिनकडे पाहू लागले. खरे तर मला असे काही बोलायचे नव्हते, पण आज माझ्या कानांनी जे काही ऐकले त्यामुळे मला हे बोलावे लागत आहे. तर ती म्हणत होती की आमची वहिनी नोकरी करते, तर ती घरातील एकही काम करत नाही. दादा पण सर्व काही तिचेच ऐकतो. वहिनी खूप गर्विष्ठ आहे, कारण ती पैसे कमावते. माझ्या आईला उलटून बोलते. माझी आई बिचारी एकटीच घरातील सर्व कामे करत असते. जावयाचे बोलणे ऐकून सुनंदाबाईंनी खाली मान घातली. सचिन म्हणाला, माफ कर प्रिया, पण मी मगाशी तुमचे बोलणे ऐकले आहे. सचिन पुढे म्हणाला, तेजश्रीताई, आजकालच्या मुलींचे तर सोडा. ही तुमची नणंद तिकडे घरात एकही काम करत नाही. घरातील सर्व कामे माझी आई करते, कारण तिचे असे म्हणणे आहे की ती नोकरी करते तर घरातील कामे ती तिच्या सवडीप्रमाणे करेल. माझ्या आईचे गुडघे दुखतात तरीही ती तशीच कामे करत असते. प्रियाला अजिबात दुखवत नाही आणि तिने माझ्याकडे कधीच प्रियाबद्दल तक्रार केली नाही. असे बोलताच त्या दोघी मायलेकीची मान झुकली आणि समीरही आपल्या बायकोकडे पाहू लागला. तेजू म्हणाली, आई, मग यावर तुम्ही प्रियाताईंना काय बोलणार आहात? सुनंदाबाईंकडे बोलायला काही शब्दच नव्हते, तर त्या काय बोलणार होत्या? त्यांनी खाली मान घातली. आई, अखेर हा भेदभाव कधीपर्यंत करणार आहात? आपल्या घरापासूनच आपल्याला याची सुरुवात करायला हवी. तुम्हाला माझी देखील किंमत समजायला पाहिजे, जेवढे तुम्हाला तुमच्या मुलाची समजते. मी काही बोलत नाही याचा अर्थ असा होत नाही की मला काही समजत नाही. मी फक्त बोलून दाखवत नाही, पण मलाही मन आहे. तुमच्या बोलण्याचा मलाही त्रास होतो, पण जेव्हा सर्व हद्द पार झाली तेव्हा मला आज हे बोलावे लागले. प्रियाचा नवरा देखील तेजश्रीला साथ देत म्हणाला, तेजश्रीताई, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. मी हे खूप वर्षापासून पाहतोय. काही जणांना आपला मुलगा, आपली मुलगी आणि आपल्या घराचा जावई खूप प्रिय असतो, पण तेच सासरचे लोक त्या सुनेला कसे विसरू शकतात, जी त्यांच्या घरची खरी लक्ष्मी असते. सुनंदाबाई आणि प्रिया दोघी खाली मान घालून उभ्या होत्या.
सुनंदाबाई म्हणाल्या, तेजू बेटा, मला माफ कर. मी तुला समजू शकले नाही. मी नेहमीच तुला गृहीत धरत होते. पण आज जेव्हा मला समजले की माझी मुलगी तिच्या सासूला त्रास देते, तिथेच मी हरले. कारण मी माझ्या मुलीला संस्कार देण्यात कमी पडले आणि माझी सून स्वतःची कर्तव्य ओळखून नोकरी आणि घर दोन्ही सांभाळते. तिलाच दोष देत आले. नेहमी तिच्या चांगल्या गोष्टीत वाईट शोधत राहिले. त्यानंतर जावयापुढे हात जोडत सुनंदाबाई म्हणाल्या, जावई बापू, प्रिया अशी वागते त्याबद्दल तुम्ही आम्हाला एकदाही का सांगितले नाही? तेव्हा सचिन म्हणाला, आई, मला तिच्याबद्दल सांगण्याची संधी मिळत नव्हती. पण आज ती संधी मिळाली आणि म्हणूनच मी बोललो. मला माफ कर प्रिया. असे म्हणताच प्रियाने सचिनचे पाय धरले आणि म्हणाली, मलाच माफ करा. यापुढे मी एक चांगली सून आणि एक चांगली बायको म्हणून घरातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडेन. सचिन म्हणाला, तू आधी तुझ्या वहिनीची माफी माग, कारण तूही त्यांना खूप काही बोलली आहेस. तेव्हा प्रियाने आपल्या वहिनीसमोर हात जोडून माफी मागितली. तेव्हा तेजश्री म्हणाली, अरे नंदूबाई, तुम्ही का हात जोडत आहात? हात जोडून मला परके करत आहात का? असे म्हणून दोघी नणंद भावजया एकमेकांच्या गळ्यात पडल्या. तेजश्रीने पार्थला उचलून घेतले आणि म्हणाली, चला पटकन जेवण करून घेऊयात. सर्वांनी मिळून जेवण केले आणि काही वेळाने प्रिया, सचिन, पार्थसह आपल्या घरी निघून गेले. तेव्हा सुनंदाताई तेजश्रीला म्हणाल्या, तेजश्री बाळा, उद्यापासून मीही तुला कामात मदत करेन. जशी माझी प्रिया तशीच मला तू आहेस. असे म्हणताच तेजश्री सासूच्या गळ्यात पडली. आता तेजश्री ऑफिसवरून आली की तिला तिच्या सासूबाई प्रेमाने विचारपूस करतात. पण आजही तेजश्री आपल्या सासूला एकाही कामाला हात लावू देत नाही. कारण तिच्या सासूने तिच्याशी नेहमी प्रेमाने वागावे एवढी एकच तिची अपेक्षा होती. आता त्यांच्या घरात फक्त आनंदाचे वातावरण असते. मित्रांनो, ही झाली तेजूची गोष्ट. पण आजही आपल्याकडे काही कुटुंबात सुनेने सासरच्यांसाठी कितीही आणि काहीही करू देत, पण सासरच्या लोकांना तिच्या कामांची काही कदर नसते. ते जास्त महत्त्व आपल्या मुलीला आणि मुलालाच देतात. पण सासरच्यांसाठी स्वतःचे घर, आईवडील, बहीण भाऊ या सर्वांना सोडून ती सासरी आलेली असते, हे मात्र ते विसरतात. त्यांना सून म्हणजे पैसे न घेता फुकटात काम करणारी कामवाली बाई वाटते. पण हे तर चुकीचेच आहे ना. अखेर कधीपर्यंत सुनेसोबत हा अन्याय होत राहणार आहे? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.